Beyond the noise. नमस्कार. आज आपण एका वेगळ्या आणि खरं तर खूप अस्वस्थ करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. घानामधलं 11 शहर आणि तिथलं अगबोब्लोशी नावाचं ठिकाण. अगबोब्लोशी, जी जागा आता जगातली सगळ्यात मोठी कचराभूमी म्हणून ओळखली जाते. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे, काही लेख आहेत, वर्णनं आहेत, त्यातून तिथली परिस्थिती, लोकांचं जगणं, त्यांचं काम याबद्दल बरंच काही समजतं. हो, आणि त्या माहितीच्या आधारेच आपण आज तिथलं वास्तव काय आहे, लोकांपुढची आव्हानं काय आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः लहान मुलांची परिस्थिती आणि या समस्येचं जागतिक स्वरूप काय आहे यावर आपण बोलूया. नक्कीच. सुरुवातच बघा ना, म्हणजे जी माहिती आहे त्यानुसार तिथे रोज 800 ते 1000 लोक काम करतात आणि यातले बहुतेक स्थलांतरित आहेत आणि काही लहान मुलं सुद्धा आहेत. हो. त्यांचं मुख्य काम म्हणजे पश्चिमेकडून आलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून धातू वेगळे करणं, तांबे, ॲल्युमिनियम वगैरे. आणि हे काम किती धोकादायक आहे हे पण माहितीतून समोर येतंय. अगदी, म्हणजे ती जागा नुसती कचऱ्याची नाहीये, प्रचंड ढिगारे आहेत, सतत विषारी धुराचे लोट उसळत असतात आणि बाजूलाच एक नदी वाहते जी पूर्णपणे काळी झालीये, प्रदूषित. काय म्हणतात त्याला, भयानक चित्र आहे हे. हो, कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रीज, एसी या सगळ्या वस्तू तोडल्या जातात आणि त्यातल्या त्यात तांब्याच्या तारा मिळवण्यासाठी काय करतात तर प्लास्टिक किंवा फ्रीजचं जे इन्सुलेशन असतं ना ते जाळतात. अच्छा, ते जाळून मग तांबे वेगळं करतात. हो, आणि तो धूर, तो अत्यंत विषारी असतो. प्रक्रियाच खूप धोकादायक आहे ही. धोक्यांबद्दल बोलायचं तर म्हणजे जी माहिती मिळाली आहे त्यात अनेक गोष्टी आहेत. नुसतं कापण्याची भीती नाही तर टिटेनसचा धोका आहे. धारदार वस्तूंमुळे. आणि तो विषारी धूर, त्यामुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार हे तर नेहमीचंच. बरोबर. काही वेळेला वस्तू उघडताना छोटे स्फोट होतात असंही ऐकलंय, किंवा ॲसिड वगैरे अंगावर उडतं. बापले. आणि रासायनिक उष्णतेमुळे त्वचा भासते. हे रोजचं आहे तिथल्या लोकांसाठी. विचारही करवत नाहीये. आणि सगळ्यात वाईट म्हणजे लहान मुलांची अवस्था. माहितीत एक पीटर नावाचा मुलगा आहे, 13 वर्षांचा. शाळेत नाही जात, पैसे कमवतो इथे. डेव्हिड नावाचा एक मुलगा आहे, त्याला पायलट व्हायचं आहे म्हणे. पण रात्री झोपतो कुठे तर एका अर्धवट बांधलेल्या चर्चमध्ये. अरे देवा. इतकंच नाही तर मेटल पोलीस म्हणून ओळखली जाणारी मुलांची टोळीच आहे तिथे. मेटल पोलीस? हो. ती काय करतात तर जमिनीवर लोहचुंबक फिरवून धातूचे बारीक कण गोळा करतात. म्हणजे इतकी गरिबी की मुलांना शिक्षण सोडून हे जीवघेणं काम करावं लागतंय. हो, आणि यातून मिळकत किती तर माहितीत म्हटल्याप्रमाणे दिवसाला फक्त 2 सीडी, म्हणजे तिथलं स्थानिक चलन. 2 सीडी? यात काय होत असणार आहे? काहीच नाही खरं तर, पण दुसरा पर्याय नाहीये त्यांच्याकडे. पण मूळ प्रश्न हा आहे की इतका प्रचंड इलेक्ट्रॉनिक कचरा येतो तरी कुठून या ठिकाणी? बरोबर. याचं मूळ आहे आपल्यासारख्या म्हणजे विकसित देशांमधल्या वाढत्या उपभोक्तावादात. कन्झ्युमरिझम. आणि अजून एक गोष्ट आहे, योजनाबद्ध अप्रचलन. म्हणजे बिल्ट इन ऑब्सोलेन्सन्स. अच्छा, म्हणजे वस्तू मुद्दाम अशा बनवतात की त्या लवकर खराब व्हाव्यात. अगदी. अमेरिका, जपान, जर्मनी यांसारख्या देशांमधून हा कचरा येतो. वस्तू अशा बनवल्या जातात की त्या लवकर कालबाह्य होतील, लोकांनी नवीन घ्याव्यात. आणि अनेकदा सेकंड हँड किंवा दान म्हणून पाठवलेल्या वस्तूही इथे येतात. पण त्या एकतर आधीच खराब असतात किंवा इथे दुरुस्त करणं शक्य नसतं. म्हणजे त्या इथे येऊन शेवटी कचराच बनतात. हो, हा कचरा म्हणजे आपल्या सोयीस्कर वापराचा एक, काय म्हणतात त्याला, वाईट परिणाम आहे. आणि याचा पर्यावरणावर काय परिणाम होत असेल कल्पनाच करवत नाही. परिणाम तर भयंकर आहेत. तिथली माती, पाणी, हवा सगळं विषारी झालंय. एका रिपोर्टनुसार मातीतलं जे शिसं आहे त्याचं प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा हजारो पटींनी जास्त आहे. हजारो पटींनी? हो, आणि प्लॅस्टिक जाळल्यामुळे डायऑक्सिन सारखे विषारी वायू हवेत मिसळतात. त्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं तर जवळजवळ अशक्यच आहे. यालाच आता कचरा वसाहतवाद म्हणतात, बरोबर? वेस्ट कॉलोनियलिझम. अगदी. कारण विकसित देश आपला कचरा अशा प्रकारे विकसनशील देशांवर ढकलतायत, जणू काही या जागा फक्त कचरा टाकण्यासाठीच आहेत. आणि याची खरी किंमत तिथले स्थानिक लोक आरोग्याने आणि पर्यावरणाने चुकवत आहेत. हे सगळं ऐकून खरंच खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न होत आहेत का तिथे? ॲक्शनएड सारख्या संस्थांचा उल्लेख आहे माहितीत. हो, काही प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. ॲक्शनएड सारख्या संस्था शाळा चालवतात, मुलांना या कामातून बाहेर काढायला मदत करतात, इतरही मदत देतात. हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, म्हणजे एक आशेचा किरण नक्कीच दिसतो. पण
पण मूळ समस्या खूप मोठी आहे. बरोबर. अग्बेलोशी हे फक्त एक कचरा डेपो नाहीये, ते जागतिक उपभोक्तावाद, आर्थिक विषमता आणि पर्यावरणाच्या आव्हानांचे एक प्रतीक बनलं आहे. खरंय. आजच्या माहितीवरून हे अगदी स्पष्ट आहे की ही समस्या स्थानिक नाहीये. तिची मुळं आपल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि आपल्या जीवनशैलीत आहेत. आणि जाता जाता एक विचार नक्की मनात येतो, जो कदाचित या माहितीच्या पलीकडचा असेल, की या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या समस्येवर जर आपल्याला कायमस्वरूपी तोडगा हवा असेल, तर फक्त अग्बोलोशीमध्ये मदत पोचवून भागेल का? नाही भागणार. ज्या देशांमध्ये या वस्तू तयार होतात, वापरल्या जातात, म्हणजे त्या उत्पादक कंपन्यांची, तिथल्या ग्राहकांची काही जबाबदारी नको का? अगदी. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करायला हवी. या कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी त्यांची काय भूमिका असावी, यावर जागतिक पातळीवर काहीतरी ठोस धोरणं आणि कृती व्हायला हवी. नाहीतर अशा प्रकारचा कचरा वसाहतवाद हा सुरूच राहील. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.